राज्यातील एका आमदाराला अश्लील संदेश पाठवून त्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करून खंडणी मागणाऱ्या तरुणाला चितळसर पोलिसांनी कोल्हापूर येथून अटक केली आहे। मोहन पवार वय 26 वर्ष असं आरोपीचं नाव आहे। सदर आरोपी महिला असल्याचं भासून समोरील व्यक्तीशी चॅट करत असे। त्यानं यापूर्वी किती जणांना फसवलंय याचा तपास पोलीस सध्या करतायत। तसंच यामध्ये काही राजकीय कटकारस्थान आहे का याचाही पोलीस तपास करत आहेत। आमदारांनी स्वतः या प्रकरणी तक्रार दाखल केली असून त्याने दिलेल्या तक्रारीनुसार ते 2024 मध्ये विधानसभा मतदारसंघात असताना त्यांच्या व्हॉट्सअप क्रमांकावरून एक महिला संपर्क करण्याचा त्यांना प्रयत्न करत होती। सुरुवातीला त्यांनी त्या कॉलकडे दुर्लक्ष केलं, परंतु वारंवार संपर्क होत असल्यानं त्यांनी काही वेळानं तो कॉल उचलला। त्यावेळी महिलेने त्यांच्यासोबत मैत्री करण्याची इच्छा व्यक्त केली। ती महिला वारंवार त्यांना संपर्क साधू लागली। अखेर त्यांनी तिचा कॉल ब्लॉक केला। 2024 मध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याचं ठरवल्यानंतर त्यांना महिलेनं पुन्हा एकदा दुसऱ्या एका मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। प्रचारादरम्यान व्यस्त असताना ती त्यांना दररोज अश्लील छायाचित्र पाठवू लागली। आमदारांनी तिला नकार दिला असता ती त्यांना पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची धमकी देऊ लागली। सुमारे महिन्याभरापूर्वी महिलेने पुन्हा एकदा त्यांना वेगळ्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। तसंच अश्लील छायाचित्र पाठवून तिनं 5 ते 10 लाख रुपयांची मागणी केली। हा प्रकार आमदारांची राजकीय कारकीर्द संपवणारा असल्यानं त्यांनी तत्काळ या प्रकरणी तक्रार दाखल केली। या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणाचा तपास चितळसर पोलिसांकडून सुरू होता। खंडणी मागणारी व्यक्ती कोल्हापूर येथील असल्याची माहिती चितळसर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकानं कोल्हापूर इथून मोहन पवार याला ताब्यात घेतलं। मोहन हा महिला असल्याचं भासून त्यांच्या व्हॉट्सअप क्रमांकावर अश्लील छायाचित्र आणि चित्रीकरण पाठवत असे। त्यानंतर संबंधितांकडून पैसे मागत असे। तो विज्ञान शाखेतील पदवीधर आहे। पूर्वी तो लोणावळा येथील एका उपहारगृहात सफाई काम करायचा असं पोलिसांनी सांगितलंय। याची चौकशी केली असता त्यानं संबंधित आमदाराला अश्लील संदेश पाठवल्याची कबुली दिली। त्याला न्यायालयात हजर केलं असता 15 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। ज्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवायचं आहे त्यांच्याशी सदर आरोपी महिला म्हणून संवाद साधायचा। त्यांना अश्लील छायाचित्र चित्रीकरण पाठवायचा। त्यानं अनेक छायाचित्र इंस्टाग्राम मधून डाउनलोड केली होती। ही कारवाई ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार जावळे आणि चितळसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरोळे, उपनिरीक्षक जगताप, पोलीस हवालदार पाटील, वारंगडे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे उघडकीस आणले। सीआर नंबर 468/25 हा खंडणी विथ अटॅक अशा एक गुन्हा दाखल होता। त्याच्यामध्ये माननीय विधानसभाचे एक सदस्य यांची तक्रारीवरून त्यांना अश्लील मेसेज प्लस काही पैशाची डिमांड अशा पद्धतीचा गुन्हा त्यांच्या तक्रारीवरून दाखल होता। त्या गुन्ह्यामध्ये चंदगड कोल्हापूर येथून एक आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे। त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे। या गुन्ह्यामध्ये तक्रारीप्रमाणे हकीकत अशी होती की हा जो आरोपी आहे तो विविध मोबाईल नंबरवरून विविध लोकांना महिला असल्याचं भासून त्यांना विविध अश्लील फोटो पाठवायचा, त्यांच्याशी महिला आहे असं म्हणून बोलायचा आणि पुढे त्यांच्याकडे पैशाची मागणी करायचा। अशा पद्धतीची मोडस त्या गुन्ह्यामध्ये त्या आरोपींनी वापरली होती। सन्माननीय विधानसभा सदस्य यांना ती गोष्ट लक्षात आली। त्यांनी असे काही नंबर पूर्वी ब्लॉक केले, पण वारंवार त्या वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून मेसेज आल्यानंतर त्यांनी पोलिसकडे कंप्लेंट केली आणि पोलिसांनी या बाबतीत गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक करण्यात आली आहे। आतापर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे। प्राथमिक तपासामध्ये आरोपीने गुन्ह्याची कबुली केली। आरोपी हा चंदगड तालुक्यातील रहिवासी आहे आणि तो BSc पर्यंत त्याने एज्युकेशन केलेलं आहे। पूर्वी तो एका लोणावळ्याच्या हॉटेलमध्ये साफसफाईचं काम करायचा। त्याला पुढे आम्ही तपासांती आणखी कोणत्या कोणत्या लोकांना त्यांनी असे मेसेज केले आणि असा प्रयत्न केला याच्याबाबतचा पुढील तपास सुरू आहे। त्यामध्ये असं निष्पन्न होतंय की तो एक नाम म्हणजे मी पूजा, हॅलो सर मी पूजा पवार अशा पद्धतीचं नाव तो 1-2 मेसेजमध्ये आम्ही पाहिलं। असे विविध नावं तो यूज करायचा। आता काही याच्यामध्ये मान्य ह्या गुन्ह्यामध्ये त्यांनी
एक आधारचा फोटो पाठवला होता. तो आधारचा फोटो एका मुलीचा होता. त्याच्याकडे आम्ही व्हेरिफिकेशन करतोय आणि अद्यापही तपास प्राथमिक स्टेजमध्ये असल्यामुळे ह्याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्ड आहे, त्याच्यामागे काय राजकीय पार्श्वभूमी आहे का किंवा काही ह्याच्यामध्ये कटकारस्थान आहे का ह्याची चौकशी आम्ही करतोय. किती पैशाची डिमांड केली होती? त्यांच्याकडे जवळपास 5 ते 10 लाख रुपयापर्यंतची डिमांड केली असल्याचं मेसेज आम्हाला प्राप्त झालं आहे. पूर्ण आम्ही ताब्यात घेतलेत आणि पुढे आता त्याप्रमाणे त्याचे मोबाईल सीज करून आणखी काही तपास जे काही उर्वरित तपास आम्ही करतोय. सर, एकटा आहे का काही टीम आहे याच्याबरोबर? अद्यापर्यंत आम्हाला प्राथमिक तपासामध्ये तो एकटाच असल्याचं निष्पन्न होत आहे. पण तरी पण आम्ही सर्व ज्या शक्यता असतात, पॉसिबिलिटीज असतात, त्या आम्ही चेक करून पुढे तपास करतोय. सीझन्ड आरोपी आम्हाला वाटलेला नाही. सर, असलेले गुगल फोटो कुठून मिळाला? तो इन्स्टावरून हे फोटो डाउनलोड करायचा आणि ते इन्स्टावरून पर्सनल फोटो असे व्यक्तींचे होते, त्यांचे ते डाउनलोड करून तो संबंधित ज्यांना त्याला असं महिला म्हणून बोलायचं आहे त्यांना तो पाठवायचा. CR नंबर 468/25 हा खंडणी विथ ऍक्ट अशा एक गुन्हा दाखल होता. त्याच्यामध्ये माननीय विधानसभाचे एक सदस्य यांचे तक्रारीवरून त्यांना अश्लील मेसेज प्लस काही पैशाची डिमांड अशा पद्धतीचा गुन्हा त्यांच्या तक्रारीवरून दाखल होता. त्या गुन्ह्यामध्ये चंदगड कोल्हापूर येथून एक आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्यामध्ये तक्रारीप्रमाणे हकीकत अशी होती की हा जो आरोपी आहे तो विविध मोबाईल नंबरवरून विविध लोकांना महिला असल्याचं भासून त्यांना विविध अश्लील फोटो पाठवायचा, त्यांच्याशी महिला आहे असं म्हणून बोलायचा आणि पुढे त्यांच्याकडे पैशाची मागणी करायचा. अशा पद्धतीची मोडस त्या गुन्ह्यामध्ये त्या आरोपींनी वापरली होती. सन्माननीय विधानसभा सदस्य यांना ती गोष्ट लक्षात आली. त्यांनी असे काही नंबर पूर्वी ब्लॉक केले, पण वारंवार त्या वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून मेसेज आल्यानंतर त्यांनी पोलिसकडे कंप्लेंट केली आणि पोलिसांनी याबाबतीत गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे. प्राथमिक तपासामध्ये आरोपीने गुन्ह्याची कबुली केली. आरोपी हा चंदगड तालुक्यातील रहिवासी आहे आणि तो BSc पर्यंत त्यांनी एज्युकेशन केलेलं आहे. पूर्वी तो एका लोणावळ्याच्या हॉटेलमध्ये साफसफाईचं काम करायचा. त्याला पुढे आम्ही तपासांती आणखी कोणत्या कोणत्या लोकांना त्यांनी असे मेसेज केले आणि असा प्रयत्न केला याच्याबाबतचा पुढील तपास सुरू आहे. त्यामध्ये असं निष्पन्न होतंय की तो एक नाम म्हणजे मी पूजा, हॅलो सर मी पूजा पवार अशा पद्धतीचं नाव तो 1-2 मेसेजमध्ये आम्ही पाहिलं. असे विविध नावं तो यूज करायचा. आता काही याच्यामध्ये माननीय ह्या गुन्ह्यामध्ये त्यांनी एक आधारचा फोटो पाठवला होता. तो आधारचा फोटो एका मुलीचा होता. त्याच्याकडे आम्ही व्हेरिफिकेशन करतोय आणि अद्यापही तपास प्राथमिक स्टेजमध्ये असल्यामुळे ह्याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्ड आहे, ह्याच्यामागे काय राजकीय पार्श्वभूमी आहे का किंवा काही ह्याच्यामध्ये कटकारस्थान आहे का ह्याची चौकशी आम्ही करतोय. किती पैशाची डिमांड केली होती? त्यांच्याकडे जवळपास 5 ते 10 लाख रुपयापर्यंतची डिमांड केली असल्याचं मेसेज आम्हाला प्राप्त झालं आहे. पूर्ण आम्ही ताब्यात घेतलेत आणि पुढे आता त्याप्रमाणे त्याचे मोबाईल सीज करून आणखी काही तपास जे काही उर्वरित तपास आम्ही करतोय. सर, एकटा आहे का काही टीम आहे याच्याबरोबर? अद्यापर्यंत आम्हाला प्राथमिक तपासामध्ये तो एकटाच असल्याचं निष्पन्न होत आहे. पण तरी पण आम्ही सर्व ज्या शक्यता असतात, पॉसिबिलिटीज असतात, त्या आम्ही चेक करून पुढे तपास करतोय. सीझन्ड आरोपी आम्हाला वाटलेला नाही. सर, असलेले गुगल फोटो कुठून मिळाला? तो इन्स्टावरून हे फोटो डाउनलोड करायचा आणि ते इन्स्टावरून पर्सनल फोटो असे व्यक्तींचे होते, त्यांचे ते डाउनलोड करून तो संबंधित ज्यांना त्याला असं महिला म्हणून बोलायचं आहे त्यांना तो पाठवायचा.